माहिती आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, राज्यामध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग। मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्यासोबत आहेत। गिरीश, नेमकी काय माहिती? एकनाथ शिंदेंच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्याचं कळतंय। नक्कीच आपण पाहतोय की काल सुद्धा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नव्हती। 105 ताप होता असं स्वतः संजय शिरसाट म्हणाले होते आणि यानंतर डॉक्टरांची एक टीम सुद्धा त्यांना पाहण्यासाठी गेली होती आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती फोनवरून। यानंतर आज देखील त्यांची प्रकृती ठीक नसल्याचं समजतंय आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका सध्या रद्द करण्यात आल्यात असं बोललं जात आहे। आज आमदारांची वर्षा निवासस्थानी बैठक सुद्धा बोलवण्यात आली होती समन्वयकांची। ही बैठक सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे आणि डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्याचं जे कारण आहे ते सध्या पुढे करण्यात येते आणि त्यामुळेच या सर्व बैठका आज रद्द। त्यामुळे आज राजकीय कुठलीही हालचाल एकनाथ शिंदे यांच्याकडून होणार नाही असं बोललं जात आहे। आज एकनाथ शिंदे हे ठाण्यात त्यांच्या निवासस्थानात असणार आहेत आणि या निवासस्थानीच ते आराम करणार आहेत असं सुद्धा बोललं जात आहे। एकीकडे आपण पाहतोय की बरीच चर्चा रंगते, बऱ्याच राजकीय घडामोडींना ऊत आलंय। गृह मंत्रालय एकनाथ शिंदे यांना हवं होतं मात्र ते देण्यास भाजपचा नकार आहे अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळत होती। त्यानंतर रेव्हेन्यू डिपार्टमेंट ते सुद्धा मागण्यात आलं, त्याला देखील भाजपनं नकार दिला अशी सुद्धा माहिती होती। या सगळ्या दरम्यान एकीकडे वाटाघाटीची चर्चा, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्याची चर्चा। त्यामुळे राजकारणामध्ये नेमकं काय घडतंय हा एक प्रमुख प्रश्न जो आहे तो सध्या ऐरणीवर आहे आणि याची उत्तरं कोण देणार हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। मात्र गिरीश, आपण पाहतो की एकनाथ शिंदे आजारी आहेत। या पार्श्वभूमीवर भाजपचे बडे नेते देखील एकनाथ शिंदे यांची भेट घेणार होते अशी माहिती समोर आलेली होती। मात्र या भेटी देखील आता होणार नाहीयेत का? नक्कीच या भेटी होणार की नाही याबद्दल अजूनही स्पष्टता नाहीये, कारण डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिलेला आहे। त्यांची प्रकृती ठीक नाहीये, त्यांच्या घशामध्ये सुद्धा इन्फेक्शन असल्याचं बोललं जाते, त्यामुळे बोलताना त्यांना त्रास होतोय आणि हेच प्रमुख कारण असू शकतं की या सगळ्या ज्या बैठका आहेत त्या आता रद्द करण्यात आलेल्या आहे। आरामाचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे। आज दिवसभर एकनाथ शिंदे आराम करतील, संध्याकाळी जर त्यांना बरं वाटलं तर ते आपल्या स्वीय सहायकांना सांगू शकतात की बैठका घ्यायच्या किंवा नाही। मात्र त्याबद्दलचा अधिकृत निरोप अद्यापही कुणाला आलेला नाहीये, कुठल्याही आमदारांना आलेला नाहीये। त्यामुळे एकनाथ शिंदे सध्या आराम करतील आणि उद्या किंवा परवा काही महत्त्वाच्या घडामोडी घडतील का याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असेल। मात्र गिरीश, भाजपच्या आमदारांना मुंबईत येण्यासाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे। दुसरीकडे